जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत राष्ट्रवादी आणि शेका पक्षाची आघाडी असली तरी खालापूर तालुक्यात मात्र आघाडीचे कार्यकर्ते एकत्र काम करताना दिसत नाहीत। चौक आणि वासांबे गट याला अपवाद असून उर्वरित ठिकाणी मात्र राष्ट्रवादीची एकला चलोरीची भूमिका पाहायला मिळते। रायगड जिल्हा परिषदेच्या 59 जागांसाठी राष्ट्रवादी आणि शेका पक्षाची आघाडी झाली आहे। रोहा, माणगाव, श्रीवर्धन, खालापूर आणि कर्जत तालुक्यात राष्ट्रवादीची मोठी ताकद असल्याने या तालुक्यातील अधिक जागा राष्ट्रवादीच्या वाट्याला आल्यात, तर अलिबाग, पेण, मुरुड, पनवेल, उरणमध्ये शेकापसाठी जागा सोडण्यात आल्यात। खालापूर तालुक्यात जिल्हा परिषदेच्या 4 जागा असून सासगाव, वडगाव, वासांबे या जागा राष्ट्रवादीच्या वाट्याला आल्यात, तर चौकची जागा शेका पक्ष लढतोय। चौक आणि वासांबे शेकाप आणि राष्ट्रवादी एकत्र दिसत असले तरी सासगाव आणि वडगावमध्ये मात्र शेकापचे कार्यकर्ते प्रचारापासून 2 हात लांबच असल्याचं पाहायला मिळतंय। शेकापचे प्रमुख नेते संदीप पाटील यांच्या भावाच्या पत्नी रेखा पाटील सासगाव पंचायत समिती गणातून शिवसेनेच्या तिकिटावर निवडणूक लढवत आहेत, त्यामुळे राष्ट्रवादी उमेदवारांच्या अडचणी वाढल्यात। संदीप पाटील यांच्यासह शेकापचे प्रमुख कार्यकर्ते रेखा पाटील यांच्या प्रचारात उतरल्याचं चित्र आहे, त्यामुळे आघाडीत बिघाडी झाल्याचं बोललं जातंय। असं नाही आहे, खालापुरात देखील मनोमिलन झालं आहे। कालच मी घोडवली म्हणजे चौक मतदारसंघात एक राऊंड मारला, नंतर वासंबे मतदारसंघात राऊंड मारला। चांगली परिस्थिती आहे तिथे, पण आम्ही 2 दिवसापूर्वी आम्ही तुकसईला पण एक मिटिंग झाली, तिथं शेकापचे सर्व कार्यकर्ते होते। हां, थोडेसे काही गोष्टी असतात, पण त्याला उशीर लागेल, 1-2 दिवसात होईल सगळं क्लिअर। मला असं वाटत नाही की एकदा शेका पक्षाला आदेश दिला तर ते कुठलाही कार्यकर्ता हा प्रामाणिक काम करतो आणि 100% राष्ट्रवादीचे प्रामाणिक काम करतील अशी मला खात्री वाटते। हां, आमची मीटिंग झालेली आहे, आम्ही उद्या किंवा परवा पण परत एकदा एकत्रित मीटिंग घेणार आहोत आणि कशी काय यंत्रणा उभी करायची ह्याच्यावर विचारविनिमय होणार आहे। कसं आहे, आता प्रत्येक घराघरात 2-2, 3-3 पक्ष आलेले आहेत, त्यामुळे हा प्रत्येक पक्षात ही अशी या गोष्टी होतच राहतात। संदीप पाटील हे अजूनपर्यंत तरी शेका पक्षातच आहेत आणि ते मला खात्री आहे ते शेका पक्षातच राहतील। ठीक आहे, त्यांच्या एक वहिनीला उमेदवारी दिलेली असं मी बघितलं की उमेदवारी त्यांना दिलेली आहे, पण मला खात्री आहे कार्यकर्ते हे शेका पक्षाबरोबर आणि राष्ट्रवादी शेका पक्ष आघाडीबरोबर राहतील आणि हे त्यांनाच मतदान करतील याची मला खात्री वाटते। राष्ट्रवादीकडून मात्र यावर अद्याप कोणतेही आक्षेप घेण्यात आलेले नाहीत। शेका पक्षाचे कार्यकर्ते आमच्या सोबत प्रचारात असल्याचा दावा राष्ट्रवादीकडून केला जात असला तरी प्रत्यक्षात चित्र मात्र वेगळंच आहे। निवडणुकीच्या निकालावर याचा विपरीत परिणाम होऊन शिवसेनेला फायदा होण्याची भीती वर्तवली जाते। ब्युरो रिपोर्ट, संवाद मराठी।